हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने करूया. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन. अपयश म्हणजे चुका सुधारण्याची अजून एक संधी आहे. मित्रांनो, आज आहे 25 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 1818मध्ये लेफ्टनंट कर्नल डिफेनने चाकणचा किल्ला उद्ध्वस्त केला होता. दख्खन ताब्यात आल्यानंतर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली. 1510मध्ये पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करून पणजीचा किल्ला जिंकला. 1924मध्ये जमखिंडीचे संस्थानिक सर परशुराम भाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पुणा कॉलेजचे नाव SP कॉलेज असे करण्यात आले. 1996मध्ये स्वर्गदरातील ताऱ्याला स्टार इन द गेट ऑफ हेव्हन्स वा शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला होता. मिथुन तारका समूहातील कॅस्टर, पुनर्वसू व पोलकस जवळच्या ताऱ्याचे कुसुमाग्रज तारा असे नामकरण करण्यात आले. आजच्याच दिवशी 1945मध्ये दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला. 1986मध्ये जन आंदोलनाच्या रेट्यामुळे 20 वर्ष राज्य केल्यानंतर फिलिपाईन्सने राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडून देशातून पलायन केले. 1935मध्ये फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई, नागपूर, जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला. 1968मध्ये मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे 11वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1945मध्ये दुसरे महायुद्ध तुर्कस्तानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. 1974मध्ये दिव्या भारती यांचा जन्म झाला. त्या हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1993 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1948मध्ये डॅनी डेंझोप्पा यांचा जन्म झाला. ते चित्रपट अभिनेते आहेत. 1943मध्ये जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म झाला. ते बीटल्सचा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक होते. त्यांचा मृत्यू 29 नोव्हेंबर 2001 रोजी झाला. 1568मध्ये सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करून चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला. 1894मध्ये अवतार मेहरबाबा यांचा जन्मदिवस असतो. ते 1894मध्ये अवतार मेहरबाबा यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते आध्यात्मिक गुरु, मौन व्रती संत होते. त्यांनी 1894मध्ये अवतार बाबा मेहरबाबा यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते आध्यात्मिक गुरु, मौन व्रती संत होते. त्यांनी सलग 44 वर्ष मौन व्रत पाळले होते. त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 1969मध्ये मेहराजाबाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. 1840मध्ये विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म झाला. ते बालवाङ्मयकार होते. मुलांसाठी बालबोध हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इत्यादी लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे 50 पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. 2001 साली सर डोनाल्ड ब्रॅडमॅन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर होते. 1949मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी झाला. 1599मध्ये भगवंत भक्त संत एकनाथांनी पैठण येथे आजच्याच दिवशी समाधी घेतली होती. त्यांचा जन्म 1533 साली झाला. 1999मध्ये ग्लेन सीबोर्ग यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1912 रोजी झाला. 1980मध्ये गिरिजाबाई महादेव केळकर यांचा मृत्यू झाला. त्या लेखिका व नाटककार होत्या. 1978मध्ये
डॉक्टर ल वैद्य यांचा मृत्यू झाला. ते प्राच्यविद्या संशोधक होते. त्यांचा जन्म 29 जून 1891 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1964 शांता आपटे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या चित्रपट अभिनेत्री होत्या. कुंकू, दुनिया ना माने, अमृत मंथन इत्यादी त्यांचे चित्रपट गाजलेत. त्यांचा जन्म 1916 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.